उदगीरमधील सर्वे नंबर 332-2चा भंडाफोड, खोट्या अकृषी परवान्याचा पर्दाफाश, जागेवर नाही डेव्हलपमेंट, नाही खुली जागा, नाही रस्ते, नाही नाले. उदगीर प्रतिनिधी. मौजे उदगीर येथील सर्वे नंबर 332-2 या जमिनीवर दिलेला अकृषी परवाना हा फसवणूक आणि गैरव्यवहाराने दिला गेल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होतो आहे. संबंधित जागेवर ना रस्ते आहेत, ना नाले, ओपन स्पेस प्रत्यक्षात सोडलेली नाही. केवळ नकाशावर दाखवून प्रशासनाने अकृषी परवाना मंजूर केल्याचा आरोप आहे. उदगीर कार्यालयाने दिलेला परवाना दिनांक 8/8/2024 आणि तहसील कार्यालयाचा आदेश दिनांक 22/8/2024 हे सर्व कागदोपत्री असले तरी प्रत्यक्ष पाहणी करता डेव्हलपमेंटचा लवलेशही दिसत नाही. परवान्यानुसार नामी शिवकुमार शंकरप्पा करेप्पा सय्यद नुरला हक्क सय्यद खाजा यांना ही जमीन रहिवाशी वापरासाठी मंजूर झाली, पण नियमानुसार खुली जागा, ओपन स्पेस, रस्ते, नाले, विद्युत खांबांचे नियोजन जागेवर असणे बंधनकारक असताना ते प्रत्यक्षात नाही. तक्रारदार साजिद हाशमी इंजिनियर उदगीर यांनी विरोधात वारंवार तक्रारी केल्या, पण पत्रव्यवहार देखील झाला. आज तागायत कोणतेही उत्तर प्रशासनाकडून मिळालेलं नाही. याच अनियमिततेवर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून GPS फोटो व्हिडिओ तयार केले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या जमिनीवर कोणतेही डेव्हलपमेंट केले गेलेले नाही. खुली जागा, ओपन स्पेस फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात जागा घोटाळ्याने विकली जात आहे. हा अकृषी परवाना खोटा आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. समितीने मागणी केली आहे की संबंधित जमिनीचे पूर्ण डेव्हलपमेंट होईपर्यंत कोणतेही नवीन खरेदी खत थांबवण्यात यावेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. एकीकडे सरकार डिजिटल इंडिया, स्वच्छ प्रशासनाची ग्वाही देतं, पण दुसरीकडे अशा भ्रष्ट आणि झोलझाल असलेल्या परवाने नागरिकांच्या तक्रारी असूनही मंजूर होतात, ही मोठी धक्कादायक बाब आहे.